सुधीर भाऊ आपल्या सोबत आहे. सुधीर भाऊ काय सांगणार? काही नाराजी होती अशी चर्चा होती तुमच्याबद्दल. मी 3 दिवसापासून सांगतोय की नाराजीचा प्रश्नच कुठे आहे. अहो मी 15 वर्ष मंत्री नव्हतो तर कुठं नाराज असणार आहे. विरोधी पक्षात काम केलं ना. मी प्रदेश अध्यक्ष होतो तेव्हा कुठं मंत्री होतो. मला वाटतं काही नाराजी असण्याचं कारण नाही आणि नाराजीचा प्रश्न काय उपस्थित होतो. मला वाटतं की नाराजी हे मी 2 दिवस फक्त कार्यकर्त्यांना भेटायला, कारण मनात एक भाव होता की पद आल्यानंतर अनेक लोक भेटायला येतात. महत्त्व त्याचं आहे की पद गेल्यानंतर जे लोक आपल्याला भेटायला येत होते त्यांची भेट घेणं ही माझी जबाबदारी होती, कर्तव्य होतं, दायित्व होतं आणि त्याचं पालन मी करत होतो. महायुतीचे हे आमदार या ठिकाणी संघभूमीत आले, काय शिदुरी घेऊन जाणार? मोदीगातून काय घेऊन जाणार? नाही, ऊर्जा. शेवटी देशामध्ये जेव्हा सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश हे युद्ध आपण पाहतोय, अशा वेळी सत्य धर्म विकासाची बाजू घेऊन जनतेच्या हितासाठी ही वैचारिक मशाल जिथं जिथं सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आध्यात्मिक अंधार असेल तिथं या मशालीचा प्रकाश पोचवत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद सुख निर्माण करण्यासाठी या रेशीमबाग म्हणून आपण ऊर्जा घेऊन जातो. दादा येणं टाळतात, यावेळेसही येणार नसल्याची माहिती आहे. नाही, मग माहीत नाही, कारण शेवटी निमंत्रण कोणी देत नाही. पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं की आपण उद्या जाऊ. आता अजितदादांना निमंत्रण दिलं की नाही हेही मग माहीत नाही. सगळ्या आमदारांना निमंत्रण नाही, मग याची माहिती नाही, म्हणून मी याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही आहे. आणि अजितदादा इथं का आले नाही हा प्रश्न मी कसा सांगू शकेल? याचं उत्तर अजितदादाच देऊ शकेल. मी कसा देईल त्या प्रश्नाचं उत्तर? तुमच्यावर पुन्हा प्रश्न की अनेक वर्ष तुम्ही भाजपात काम करतात, सक्रिय प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहे. आता काय अपेक्षा आहे? कारण की मंत्रिपद मिळावं हीच चंद्रपूरच्या जनतेची अपेक्षा होती. चंद्रपुरातून चालत एवढ्या थंडीत लोक या ठिकाणी आले. आत्ता पक्षाकडून काय अपेक्षा आहे? केंद्रीय नेतृत्वाशी काही चर्चा? नाही, मी कोणाशी आत्ता चर्चा केलेली नाही आणि मला वाटतं की हा कालावधी सुद्धा नाही. आत्ता तर नुकतं काही घटना झाल्या आहे. हां, काही लोक कार्यकर्ते आहे राज्यातून किंवा इतर ठिकाणाहून, त्यांना स्वाभाविकपणे वाटतं, कारण आपण जेव्हा मंत्री असताना किंवा आमदार असताना अनेक संस्थांचे प्रश्न मांडले, विधानसभेत आयुधांचा उपयोग केला. आता त्यांना स्वाभाविकपणे वाटतं, विभिन्न जाती धर्माच्या लोकांना वाटतं, मुस्लिम असेल, माळी समाजाचे असेल, तेली समाजाचे असेल, असे विभिन्न समाज आहे ज्यांच्यासाठी आपण कधी छोटंसं तरी काम केलं आणि म्हणून त्यांना असं वाटणं, तर ते त्यांचा भाव जेव्हा व्यक्त करतात तेव्हा मला माहीत नसतं. आता जेव्हा हे पैदल निघाले मला तर काहीच माहीत नव्हतं. थंडीत एवढा किलोमीटर चालत आले. हे प्रेम आहे. आणि मग मला कधी कधी वाटतं की हे जेव्हा बघतो तेव्हा मंत्रिपदापेक्षा मोठी गोष्ट माझ्यापाशी कार्यकर्त्यांनी दिली आहे हे जाणवतं. आणि मग आपणच आपल्याबद्दल धन्यवाद देतो की चांगलं काम करण्याचा हा एक निश्चितपणे आपल्याला चांगुलपणाचा फायदा झाला की कार्यकर्ता एवढ्या थंडीत कडाक्याच्या थंडीमध्ये तो पैदल फक्त आपल्यासाठी येतो आहे, त्याचा आनंद होतो. शेवटचा प्रश्न, तुम्ही केंद्रीय नेतृत्वाशी भेट घेणार अधिवेशनानंतर? नक्की. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.